तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्यासारखे स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज देखील आपण ठाणे महानगरपालिका तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका साठी अतिशय स्पेशल असलेले जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत। सर्वांनी सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच ठाणे महानगरपालिका असो किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो या दोन्ही भरतीसाठी उपयुक्त असणारे 560 पेजेसचे आपण PDF तयार केलेली आहे। सध्या जर हा सुपर क्लास पाहून घेत असाल तर 250 मध्ये मिळत आहे, नाहीतर तुम्हाला ते 300 मध्ये पडणार आहे। आता इच्छुक विद्यार्थी जोही आहे या नंबरवर आपल्याला कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करण्याची ही एक मनापासून रिक्वेस्ट आहे। या PDF मध्ये विद्यार्थ्यांना माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चा संपूर्ण मिळणार आहे। अधिनियमावर कोणताही प्रश्न पडेल PDFच्या बाहेरचा येणार नाही। तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील महत्त्वाची सर्व कलमे मिळणार आहेत। इतिहास मधील A to Z समाज सुधारक असतील त्यांच्यावर एक डिटेल मध्ये आपल्याला MCQ मिळणार आहे। विज्ञानवरील 500+ MCQ असो किंवा इतिहास MCQ अर्थशास्त्र MCQ असो किंवा विज्ञानवरील 500+ MCQ असो, हे सर्व आपल्याला मिळणार आहे। मुख्यमंत्री, राज्यपाल, पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्यावर देखील MCQ मिळणार आहे। जोही इच्छुक आहे त्यांनी या नंबरवर व्हॉट्सअप करायचा आहे। चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया। महानगरपालिकेला संविधानिक जी दर्जा आहे तो कोणत्या वर्षी किंवा कोणत्या दिवशीपासून प्राप्त झालेला आहे ते पहिल्या प्रश्नात विचारलेलं। 1 जून 1994, 1993, 1991 किंवा 1990। तर ऑप्शन्समध्ये 2 योग्य आहे। महानगरपालिकेला संविधानिक दर्जा जो आहे 1 जून 1993 पासून प्राप्त झालेला आहे। प्रश्न दुसरा पाहूया। एस्कॉर्बिक आम्लाच्या स्वरूपामध्ये निसर्गतः कोणते जीवनसत्व आढळते ते विचारलेले आहे। एस्कॉर्बिक आम्लाच्या स्वरूपामध्ये A जीवनसत्व, B जीवनसत्व, C किंवा D जीवनसत्व। ऑप्शन्स मध्ये योग्य आहे 3। C जीवनसत्व जे आहे एस्कॉर्बिक आम्लाच्या स्वरूपामध्ये निसर्गतःच आढळते। कव्हर करूया प्रश्न तिसरा। कणकवली या ठिकाणी खालीलपैकी कशाचे साठे आहेत ते विचारलेलं आहे। ठिकाण आहे कणकवली या ठिकाणी। कायनाइट, क्रोमाइट, चुनखडी किंवा विरंजक चूर्ण। ऑप्शन्स मध्ये 2 म्हणजेच कायनाइटचे साठे जे आहे कणकवली या ठिकाणी आढळतात हे आपल्याला कळते। कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी पुढचा जो की आहे विद्यार्थ्यांनो 4थ्या क्रमांकाचा। पुणे या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते शिखर स्थित आहे ते सांगायचं आहे। फक्त पुणे जिल्ह्यामध्ये येणारे दिलेल्या पर्यायापैकी सप्तशृंगी, चिखलदरा, बैराट किंवा नाणेघाट। तर ऑप्शन्समध्ये 4 योग्य राहील। नाणेघाट हे शिखर पुणे जिल्ह्यामध्ये असलेले कळते। कव्हर करूया प्रश्न 5वा। तर भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची जी खात्री आहे कशाद्वारे दिलेली आहे ते विचारलेले आहे। आर्थिक न्यायाची खात्री, मार्गदर्शक तत्वे, उद्देशपत्रिका, मूलभूत हक्क किंवा मूलभूत कर्तव्य। ऑप्शन्समध्ये योग्य आहे आपल्यासमोर विद्यार्थ्यांनो किती उद्देशपत्रिकेमध्ये संविधानाने आर्थिक न्यायाची खात्री ही नागरिकांना बहाल केलेली दिसते। भारतीय राज्यघटनेची विचारलेली आहे की गुरुकिल्ली पुढीलपैकी कोण आहे ते सांगायचं आहे। राज्यघटनेची गुरुकिल्ली कशास म्हणतात? मूलभूत कर्तव्य, राज्यघटनेचा सरनामा, मूलभूत तत्व किंवा मूलभूत हक्क। तर ऑप्शन्समध्ये 2 योग्य राहील। या ठिकाणी सरनाम्याला जे आहे राज्यघटनेची गुरुकिल्ली असे संबोधले जात असते। प्रश्न 7वा। पाण्यात विरघळणारे जीवनसत्व खालीलपैकी किंवा पुढीलपैकी कोणते आहे जे की पाण्यात विरघळते? A जीवनसत्व, B जीवनसत्व, C किंवा D जीवनसत्व। तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे आपल्यासमोर 2 म्हणजेच B जीवनसत्व जे आहे ते पाण्यात विरघळणारे आहे हे कळते। कव्हर करूया प्रश्न 8वा। खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान हे पक्ष्यांसाठी राखीव आहे? पक्ष्यांसाठी राखीव असलेले राष्ट्रीय उद्यान बोर, गीर, जिम कार्बेट किंवा भरतपूर। ऑप्शन्समध्ये 4 योग्य राहील। भरतपूर हे जे राष्ट्रीय उद्यान आहे ते पक्ष्यांसाठी राखीव आहे। प्रश्न 9वा पाहूया। अध्यादेश काढण्याचा जो अधिकार आहे पुढीलपैकी कोणास असतो किंवा आहे ते सांगायचं आहे। अध्यादेश काढण्याचा अधिकार राज्यपाल, राष्ट्रपती, मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान। ऑप्शन्समध्ये 1 योग्य राहील, म्हणजेच राज्यपाल यांच्याकडे अध्यादेश काढण्याचा जो अधिकार आहे तो दिलेला दिसतो। प्रश्न 10वा। बाळशास्त्री जांभेकर यांना कोणत्या वृत्तपत्राचे जनक असे संबोधतात ते विचारलेलं आहे। व्यक्ती कोण आहेत? बाळशास्त्री जांभेकर। बंगाली, मराठी, हिंदी किंवा इंग्रजी।
तर ऑप्शन्समध्ये 2 योग्य आहे. मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांना म्हणतात. प्रश्न 11 पाहूया. भारत देशाने आशिया खंडाचे किती क्षेत्र व्यापलेले आहे ते सांगायचं आहे. आपल्या देशाने कोणत्या कशाचे? आशिया खंडाचे. 15.56, 13.56, 20.30 किंवा 28.18. तर ऑप्शन्समध्ये 2 योग्य राहील. म्हणजेच 13.56% क्षेत्र जे आहे भारत या देशाने आशिया खंडातील व्यापलेले आहे. चंपारण्य सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणामार्फत करण्यात आलेले होते? सोपा प्रश्न आहे, महत्त्वाचा देखील आहे. सत्याग्रह चंपारण्य. महात्मा फुले, विनोबा भावे, महात्मा गांधी किंवा पंडित नेहरू. ऑप्शन्समध्ये 3 या ठिकाणी योग्य आहे. म्हणजेच महात्मा गांधी यांनी चंपारण्य सत्याग्रहाचे नेतृत्व केलेले होते. प्रश्न कव्हर करूया 13वा. झाशीच्या राणीच्या घोड्याचे नाव पुढीलपैकी कोणते आहे किंवा होते सांगायचं आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या. सारंगी, पवन, बादल किंवा वरीलपैकी सर्व. ऑप्शन्समध्ये 4 योग्य आहे. बादल, पवन, सारंगी हे सर्व झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या घोड्याचे नावे होते. प्रश्न 14वा. खालीलपैकी महाराष्ट्र राज्याचा राज्य खेळ पुढीलपैकी कोणता आहे? सोपा प्रश्न आहे, उत्तर तुम्हाला येत असेल. राज्य खेळ आपल्याला राज्याचा विचारलेला आहे. हॉकी, टेबल टेनिस, कबड्डी किंवा क्रिकेट. ऑप्शन्समध्ये योग्य आहे आपल्यासमोर 3. कबड्डी हा जो खेळ आहे आपल्या राज्याचा राज्य खेळ असलेला दिसतो. 15वा प्रश्न. लोकसभेमध्ये एका वेळी किती तारांकित प्रश्न विचारले जातात हे आपल्याला सांगायचं आहे. तारांकित प्रश्नाचा एक वेळ असतो, तर किती प्रश्न विचारतात? 20, 30, 10 किंवा 40. ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. लोकसभेमध्ये जे आहे एका वेळी जे आहे तारांकित प्रश्न 20 विचारले जातात. कव्हर करूया प्रश्न 16वा. अतनुदास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कोणते? अतनुदास विचारलेला आहे. चषक, गोल्फ, बॉक्सिंग किंवा तिरंदाजी. ऑप्शन्समध्ये 4 योग्य राहील. तिरंदाजी या खेळाशी अतनुदास हे संबंधित नाव असलेले कळते. प्रश्न 17वा. ऐक्याच्या मार्गातील प्रमुख अडथळा म्हणजे जातीयता आहे असे कोणी म्हटलेले होते ते सांगायचं आहे. कशाच्या मार्गातील? तर ऐक्याच्या मार्गातील. राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले, महात्मा गांधी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 1 योग्य आहे. म्हणजेच राजश्री शाहू महाराज यांनी सांगितलेले होते की या ठिकाणी जातीयता हा जो आहे ऐक्याच्या मार्गातील प्रमुख अडथळा आहे. तर या ठिकाणी मी थोडासा नॉईज रिडक्शन ऑन केलेला आहे, तुम्हाला आवाजामध्ये थोडासा फरक दिसू शकतो. कव्हर करूया प्रश्न 18वा. घुमरा या नृत्यामध्ये कोणत्या देवाची पूजा केली जात असते? कोणता नृत्य प्रकार आहे? घुमरा. गणपती, दुर्गादेवी, महादेव किंवा हनुमान. तर ऑप्शन्स मध्ये या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर 2. दुर्गा देवीची पूजा घुमरा या नृत्य प्रकारामध्ये केली जात असते हे कळते. प्रश्न 19वा. चांदोली धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखतात ते सांगायचं आहे. कोणतं धरण आहे? चांदोली धरण या धरणाच्या जलाशयाला. शिवाजी सागर, वसंत सागर, सुंदरी सागर किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन्स मध्ये 2 या ठिकाणी योग्य आहे. म्हणजेच वसंत सागर या नावाने चांदोली धरणाच्या जलाशयाला ओळखतात हे कळते. प्रश्न 20वा पाहूया. भोर आणि महाड या 2 ठिकाणादरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो आपल्याला विचारलेले आहे. भोर आणि महाड. खंबाटकी, वरंधा, दिवा किंवा वरीलपैकी नाही. ऑप्शन्स मध्ये योग्य आहे आपल्यासमोर 2. वरंधा हा घाट या ठिकाणी भोर तसेच महाड या 2 ठिकाणादरम्यान आहे. कर्नाटक राज्यातील भद्रा अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे ते सांगायचं आहे. पहिलं तर भद्रा अभयारण्य कर्नाटक राज्यात आहे. गेंडासाठी, हत्तीसाठी, ससा किंवा हरिण. तर ऑप्शन्स मध्ये 2 योग्य आहे. हत्तींसाठी प्रसिद्ध म्हणजेच कर्नाटक राज्यातील कोणते? भद्रा अभयारण्य. प्रश्न 22वा. महाराष्ट्रातील सुंदरबन अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? सुंदरबन अभयारण्य. गेंडा, हत्ती, ससा किंवा वाघ. तर ऑप्शन्स मध्ये 4 योग्य राहील. वाघांसाठी जे आहे अतिशय प्रसिद्ध असलेले कोणते? तर या ठिकाणी सुंदरबन अभयारण्य दिसते. प्रश्न कव्हर करूया 23वा. तेलबिया उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी पुढीलपैकी कोणती क्रांती करण्यात आलेली होती ते सांगायचं आहे. तेलबियामध्ये वाढ करण्यासाठी
श्वेत क्रांती, ढागा क्रांती, नील क्रांती किंवा पीत क्रांती. तर ऑप्शन्स मध्ये या ठिकाणी 4 म्हणजेच पीत क्रांती तेल बियामध्ये यांच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी करण्यात आलेली होती. प्रश्न 24वा, खडकवासला हे प्रसिद्ध धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे ते सांगायचं. खडकवासला हे धरण मुळा, मुठा, आंबा किंवा वर्धा. ऑप्शन्स मध्ये 2 म्हणजेच मुठा या नदीवर खडकवासला हे प्रसिद्ध धरण स्थित आहे. प्रश्न 25वा, ऊस व गुळ संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी येथे किंवा स्थित आहे ते सांगायचं आहे. ऊस व गुळ संशोधन केंद्र पाडेगाव, सांगली, कोल्हापूर किंवा महाबळेश्वर. ऑप्शन्स मध्ये 1 म्हणजेच काय, पाडेगाव या ठिकाणी ऊस व गुळ संशोधन केंद्र स्थित आहे. प्रश्न 26वा, दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे. दक्षिण भारतातील अन्नईमुडी, गुडलूर, गुरु किंवा तोडा बेटा. तर ऑप्शन्स मध्ये 1 योग्य आहे. दक्षिण भारतातील अन्नईमुडी हा जो शिखर आहे तो सर्वोच्च असलेला दिसतो. प्रश्न 27वा, नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधी यांना मारलेले होते सर्वांनाच माहित आहे. तर प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की ते ठिकाण कोणते होते ज्या ठिकाणी मारलेले होते. ठिकाण सांगायचं आहे. नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधी यांना मारलेले. बिर्ला भवन, शांती भवन, क्रांती भवन किंवा वरील नाही. ऑप्शन्स मध्ये 1 म्हणजेच तो ठिकाण बिर्ला भवन होते हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न 28वा पाहूया. वज्जी या ठिकाणी खालीलपैकी कोणाचा जन्म झालेला होता ते विचारलेलं आहे. ठिकाण आहे वज्जी. महावीर, भगवान महावीर, गौतम बुद्ध, गुरु नानक किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन्स मध्ये या ठिकाणी 1 म्हणजेच भगवान महावीर यांचा जो जन्म आहे वज्जी या ठिकाणी झालेला होता. कव्हर करूया प्रश्न 29वा. संत्री या फळामध्ये कोणते जीवनसत्व आढळते ते आपल्याला सांगायचं आहे. फळ कोणतं आहे. संत्री हे फळ आहे. व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ब किंवा ई. तर ऑप्शन्स मध्ये 2 या ठिकाणी योग्य आहे. व्हिटॅमिन सी जे आहे संत्रा या फळामध्ये असते हे कळते. प्रश्न 30वा पाहूया. ठराविक काळानंतर प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्रास पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखतात. जे वृत्तपत्र ठराविक काळानंतर प्रकाशित केले जाते. साप्ताहिक, दैनिक, मासिक किंवा नियतकालिक. तर ऑप्शन्स मध्ये 4 नियतकालिक असे जे वृत्तपत्र ठराविक काळानंतर प्रकाशित केले जाते त्यास संबोधतात किंवा म्हणतात. अतिशय महत्वाची पुन्हा एकदा रिमाइंडर, ठाणे महानगरपालिका किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका या दोन्हीही महानगरपालिका भरतीसाठी स्पेशली असलेले 560 पेजेसचे पीडीएफ तयार केलेले आहे. हे पीडीएफ विद्यार्थ्यांना घेण्यासाठी जोही इच्छुक विद्यार्थी आहे या नंबरवर त्यांनी व्हॉट्सअप करायचा आहे, कॉल नाही करायचा आहे, मनापासून रिक्वेस्ट आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर या ठिकाणी चॅनलला सोडण्यापूर्वी आपल्याला सबस्क्राईब करण्याची रिक्वेस्ट आहे. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करसाल पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल. या कारणास्तव सबस्क्राईब करणं गरजेचे असते. सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन जो आहे तो मला नक्कीच दाखवायचा आहे. चला मग भेटूया पुढच्या एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास मध्ये.